बोलवा त्यांना, कुठे येते ते? त्या नेत्यांना इथं आलंच पाहिजे. त्यांनी आल्याशिवाय हा प्रश्न पुढे जाणार नाहीये. हा नाही, शहीद नाही करायचं, जिवंत आहेत ते आणि त्यांच्या मनात कुठेतरी जाणीव असणार आहे समाजाची, पण कुठेतरी हात दाबलेले असतील ना. नाही नाही, बरोबर आहे, कुठल्या तरी पक्षांनी हात दाबलेले असतील ना, नाही का? आता कुठे दाबलेले आहेत? पक्षाचे कार्यकर्ते म्हणून दाबलेले आहेत ना. पण समाजाच्या आधी पक्ष कसा काय येतो? जर समाजाने समोर नेले तर पक्षाने समोर नेले का? पहिले तर समाजाने समोर नेऊन ठेवलं ना. मग आता इथं समाजाला गरज आहे तेव्हा कुठे ते पाहिजेत नाही ते, मग त्यांना बोलवा, कशाही प्रकारे हाका मारा, त्यांच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. तुम्ही नाव सांगा मला, कोणाचं हाक द्यायची? या स्टेजवर बसून आपल्या समाजाचे जेही काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत, मी सर्वांना एकच आवाहन करू इच्छिते. दादांनो, समाजाला खरंच तुमची गरज आहे आणि जर त्या समाजाने तुम्हाला समोर नेलंय तर हे तुमचं कर्तव्य आहे की त्या समाजासाठी आता तुम्ही इथं आले पाहिजेत. फक्त तुम्हाला ज्यावेळी समाज गरजेचा होता त्यावेळी जर समाज तुमच्या पाठीशी होता, तर आज समाजालाही तुमची गरज आहे. इथे या, तुमची मदतीने जर आवाज संसदेपर्यंत पोहोचत असेल, त्या मंत्रालयात पोहोचत असेल, त्या मंत्र्यांचे, त्या सरकारची कान उघडणी होत असेल आणि आपल्या सर्वांना आपला अधिकार भेटत असेल, तर तुम्ही या, तुमचं कर्तव्य निभवा. त्याशिवाय ह्या गोष्टी पूर्णतः जाणार नाहीयेत. तरी माझी कळकळीची विनंती आहे आपल्या आजी माजी नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या संघटनेच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, आता खरी गरज आहे. तुटून पडू नका, वेगवेगळे होऊ नका. समाज म्हणून, एक धनगर म्हणून एकत्र या आणि ही लढाई अजून पूर्ण असण्या आणि आपल्या सर्वांना इथं बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे की आणि आपण आपल्या बायकांना, मुलींना इथपर्यंत आणा. खरंच आणा. कळकळीची विनंती आहे. विनंती करायची गरज नाही पडाव, पण विनंती करते मी तुम्हाला. त्याशिवाय आपल्या मागण्या पूर्ण होणारच नाहीये. 4 जण माणसांनी, अरे 3.25 कोटीचा समाज आपला आणि कुठेतरी 4-5 हजार लोक इथं आल्यावर चालणार आहे का? हा, चालणार आहे का? त्यांची कान उघडणी करायची तर आपल्या एवढ्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार आहे का? नाही पोहोचणार आहे ना, आपल्याला माहिती आहे ना. मग जे काही आपल्या गावगाड्याची लोक आहेत, चुकीच्या गोष्टींना आपल्या गावात जेव्हा सप्ताह होतो तेव्हा दुसरी दुर्गामाता बसते किंवा काही धार्मिक येतात, धार्मिक कार्यक्रमाला तुमच्या देणग्या जातात ना, आपापल्याकडनं 100पासून 1000पर्यंत गावीना जातात ना. मग काढा ना, घर परत देणगी काढा ना, घर परत देणगी काढून गाड्या काढून इथं या. मी म्हणते का स्वतःच्याच पैशाने या, नका येऊ. जो कोणी बघा, जो आपला वेळ देऊ शकतो त्यांना इथे यायचा, जो वेळ देऊ शकत नाही त्यांना पैसा लावायचा. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समाजाचं कार्य झालं पाहिजे. आहे ना, आरक्षण मिळालं तर खाण्यास सांगायचं म्हणणार आहे का? जर मी मुंबईला गेलो होतो मला नको एसटी आरक्षण म्हणणार आहे का कोणी? तेव्हा सर्टिफिकेट काढायला तोच पुढे असणार आहे ना, असणार आहे ना. मग या नाही का, कोण अडवलं तुम्हाला? आणि कामात तीर्थ बसणारे का बिनकामाचे नाही आहेत, जे की घरी बसणारे म्हणतील ना शेतात काम आहे का, मला नोकर आहे का, मला काय, मी पण नोकरदारच आहे, तर आली नाही इथं. माझ्या एकटीची गरज नाही, इथं बसलेल्या प्रत्येकाची गरज आहे, घरी बसून ऐकणाऱ्या सुद्धाची गरज आहे. तर याची जाण ठेवा. हा माणूस जो काही मरणावर बसलाय ना, त्याची एकट्याची गरज नाहीये, त्याच्या ह्या परिवाराची पण गरज नाही. त्याला बी लेकरू आहे, बायको आहे, त्याचं बी घर परिवार आहे. आणि माणसाचं जगणं, माणसाचं जीवन एवढं सोपं नसतं. कोणतरी असंच उदार व्हावं, पण जर एवढं मोठं मन करून विभाग इथं आपल्या सगळ्यांसाठी मरायला तयार आहे, तर या सरकारची मारायला तयार व्हा. त्याशिवाय आपल्याला आरक्षण भेटणार नाही. आणि माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, मी बोललं नाही पाहिजे किंवा मी शब्दही नाही घेणार, पण आपलं आरक्षण अडवलं कोणी माहितीये ना, कुठून अडवलं माहितीये ना, कोण देत नाही माहितीये ना, आश्वासनं खोटी कोणी दिली माहितीये ना, कोणी आश्वासनं खोटी दिली माहितीये ना. Yes,
नाही कुणाच्या बापाचं.